शासनाने तयार केलेल्या चौकटीत राहून प्रशासकीय अधिकाऱ्याने आपले काम केले तर त्याला कुणाच्याही राजकीय दबावाला घाबरण्याचे कारण नाही। आपण आपल्या मतांशी ठाम राहून काम केले तर स्वार्थी संधीसाधू राजकारणी मंडळींचे कामात येणारे अडथळे दूर होतात, असे ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सांगितले। ठाणे जिल्ह्यात पर्यटन विकासाला भरपूर वाव आहे। येथे ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन, जल पर्यटन चांगल्या तऱ्हेने विकसित होऊ शकेल। आपल्या काळात आपण ते करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असंही त्या म्हणाल्या। कर्तव्यदक्ष लोकादरास पात्र ठरलेल्या ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी त्यांचे पती यशस्वी उद्योजक आशुतोष पंडित यांची येथील सुभेदारवाडा कट्ट्यावर पत्रकार मिलिंद भागवत यांनी प्रकट मुलाखत घेतली। एक आदर्श, यशस्वी, आधुनिक व बाळबोध घराणे यांचा सुरेख समन्वय साधणारे जोशी पंडित कुटुंब म्हणूनही त्यांच्याकडे पाहता येईल। मिलिंद भागवत यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अश्विनी यांनी सांगितले की आपण कडक आहोत हा गैरसमज आहे। मी माझ्या मतांशी ठाम आहे। आपल्याला या पदामुळे जे अधिकार मिळाले त्याच्या नियमांच्या चाकोरीत बसून वापर केला तर शासकीय योजनांचा समाजाला चांगला लाभ मिळतो। मुंबईत अतिरिक्त जिल्हाधिकारी असताना एका केंद्रीय मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या कार्यक्रमाचा करमणूक कर चुकवला म्हणून तो कार्यक्रम बंद केला। संबंधितांवर गुन्हे दाखल केले। ठाण्यात वाळू तस्करांवर कारवाई केली। हे सर्व करताना माझ्या मतांशी मी ठाम राहिले। तस्करी करणाऱ्या बोटी, पडाव अवजड साधनांनी नष्ट केले। वाळू खेचणारे पंप, मोटारी जप्त केल्या। संबंधितांवर गुन्हे दाखल केले। आपल्या बरोबर वरिष्ठ आहेत हे खालच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर तेही आत्मविश्वासाने कामाला लागतात। मी कार्यालयात बसून काम करीत नाही, कारवाईत प्रत्यक्ष सहभागी होते, असेही त्यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही। जरी मी डेंटिस्ट्री पूर्ण केला कोर्स, तरी पण एक पर्याय सतत शोधत होते। पण UPSCचा अभ्यास करत असतानाचा माझा असा अनुभव होता की आय वॉज एन्जॉईंग माय स्टडीज। ठाण्याची CD देशमुख प्रशासकीय संस्था आहे, तिथे मी रेग्युलरली येत होते, कारण माझा जो वैकल्पिक विषय होता, एक सोशिओलॉजी होता आणि दुसरा मराठी लिटरेचर होता। येताना थोडंसं आधी ॲप्रिहेन्शन होतं, परंतु भेटल्यानंतर काही वाटत नाही। मी त्यांना सांगते की भेटण्यामध्ये, 1 to 1 रिलेशनमध्ये किंवा एक व्यक्ती म्हणून तुम्ही जर बसले समोर तर काहीच आक्षेप नाही।